आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र। मुख्य संपादक संभाजी जाधव। या परिसराचं स्वराज्य निर्माण करण्याची आता वेळ आलेली आहे। आपल्या बऱ्याच लोकांनी आपल्या प्रश्नामध्ये मनोगत व्यक्त केलं की मागच्या 25 वर्षांमध्ये आणि 15 वर्षांमध्ये हा मतदारसंघ जेव्हा आणि उत्तूर राजूर तालुक्यात जेव्हा जोडला गेला, हॅलो टीव्ही वर थोड्या फटाके शिले तेव्हा 23 तारखेला वाजूया म्हणून 23 तारीखला मी आज एवढं सांगत आहे की पुढच्या 5 वर्षांमध्ये असं 15 वर्षांमध्ये काय झालं नाही, हे पुढच्या 5 वर्षांमध्ये काय करायचं आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये समर्जित झाली आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली दादर उत्तूर आणि प्रामुख्याने उत्तर जिल्हा परिषदमध्ये काय लागू करणार आहे जे मागच्या 15 वर्षात लागू नाही, ती गोष्ट लागू करत आहे भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान। मागच्या 15 वर्षांमध्ये जे संविधान आपल्या या उत्तर जिल्हा परिषदेमध्ये लागू नाही, मी हे संविधान घेऊन आपल्या समोर भाषण का करतो हे समजून घ्या की या संविधान अंतर्गत आपले आदरणीय पालकमंत्री महोदयांनी या संविधानासमोर हात ठेवून एक शपथ खाल्ली, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आणि संविधान घेऊन आपल्या समोर उभा आहे आणि या संविधान अंतर्गत त्यांनी शपथ खाल्ली होती की मी या मतदारसंघाचं प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून आपल्या सगळ्या लोकांचा विकास करणार। मागच्या 15 वर्षांमध्ये खरं म्हटलं तर कागल तालुक्यापेक्षा जास्त विकासाचं प्राधान्य या जिल्हा परिषदचं व्हायला पाहिजे होतं, कारण मागच्या 15 वर्षांमध्ये या जिल्हा परिषदनी आदरणीय पालकमंत्री मोदींची पाठराखणी केली, बरोबर का नाही? बरोबर का नाही? मागच्या वेळी पण प्रत्येक वेळी या जिल्हा परिषदेमध्ये आमदार झाले आणि आमदार मंत्री झाले। आता मागच्या 15 वर्षांमध्ये त्यांनी त्यांचं एक पुस्तक काढलंय आणि 7,000 कोटीचा आकडा आपल्या समोर मांडला, बरोबर? मला एक प्रश्न विचारायचा आहे, या संविधानाची शपथ खाऊन त्यांनी जेव्हा पालकमंत्री पद स्वीकारलं त्यांनी सांगितलं की लोकांचा शाश्वत विकास काय करणार, शाश्वत विकास। 7,000 कोटी जेव्हा आकडा वारंवार तुमच्या डोळ्यासमोर टाकला जातो तेव्हा आपल्याला ते असं डोळ्यासमोर लाईट टाकल्यावर एकदम काही दिसत नाही आणि आपल्याला वाटतं भरपूर विकास। ते पुस्तक जे काढलेले त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। ते पुस्तक काढल्यानंतर प्रत्येक गावामध्ये लोक पुस्तक वाचायला लागले, काही ठिकाणी ग्राउंड खाल्ले, काही ठिकाणी रस्ते खाल्ले, काही ठिकाणी मंदिरामध्ये पैसे खाल्ले। अहो ज्या उत्तर जिल्हा परिषद मुळे आपण निवडून आला तिथं जागृत देवस्थान डोंकाई तिच्या म्हणून आपण त्याचा शुभारंभ केला, तिथं 1.5 कोटीची निधी खर्च करून 70 लाखाचं काम केले। म्हणजे जो माणूस डोंकाई निधीमध्ये पैसे खातो अशा माणसाला तर गाडलंच पाहिजे, त्या प्रवृत्तीला गाडलं पाहिजे, त्यासाठी पण मला एक सांगा, या 7,000 कोटीमध्ये मी सगळ्या माता भगिनींना संबोधित करतो, या 7,000 कोटीमध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे, मागच्या 15 वर्षांमध्ये उत्तर जिल्हा परिषदमध्ये किती नवीन शाळा बांधल्या गेल्या? हे फार महत्वाचा प्रश्न माझ्या सगळ्यांनी ऐकावं। या 7,000 कोटीमध्ये उत्तर जिल्हा परिषदमध्ये एक पण नवीन शाळा बांधली गेली? आपल्या सगळ्या शाळा डिजिटलाइज झाल्या का? आपल्या प्रत्येक शाळेमध्ये ई लर्निंग आहे का? आहे का नाही? नाही। आज आपण शाळेची अवस्था बघितली तर एक शाळेमध्ये महिलांचं टॉयलेट नाही। मागच्या 15 वर्षांमध्ये एवढे पैसे आले पण एक साधी शाळा बांधता येईल? त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आरोग्याच्या दृष्टिकोनाने या परिसराचा उल्लेख केला, वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, 15 वर्षांमध्ये त्या 7,000 कोटीमध्ये किती हॉस्पिटलसाठी पैसे खर्च झाले देसाई साहेब? किती PHC झाले, किती ग्रामीण रुग्णालय झाले, आपल्या उत्तूर सरकारी दवाखान्यासाठी किती पैसे खर्च झाले? पुढे जाऊन सांगतो आग्र्यासाठी पण किती पैसे खर्च झाले? शून्य। आज ही अकडच्या लोकांना मेडिकल ट्रीटमेंट करायची असेल तर मला खरं उत्तर द्या, तुम्ही कुठं जाता? सांगा कोल्हापूरला जाता, बेळगावला जाता, निपाणीला जाता। आजही पालकमंत्री महोदय आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतात की तुम्हाला हृदयाचा त्रास झाला, हाडाचा प्रॉब्लेम झाला, मी तुम्हाला कुठे घेऊन जाईल? पुन्हा मुंबईला घेऊन जाईल। का पुन्हा मुंबईला जायला पाहिजे आमच्या लोकांनी? का आमच्या लोकांनी निपाणीला जायला पाहिजे? का आमच्या लोकांनी गडिंग्लजला जायला पाहिजे किंवा कोल्हापूरला जायला पाहिजे? त्या प्रवासामध्ये आमची 67% लोकांची मृत्यू झाली।
प्रवासामध्ये. आज मला सांगा, जेवढी मंत्रीपद झाल्यानंतर माझा प्रश्न आहे की हे आरोग्याचे उपचार उत्तूर जिल्हा परिषदेमध्ये का होत? आज जे आपलं उत्तूरचं सरकारी दवाखाना आहे, मोफत औषधाला औषध स्टॉक नाही, मेडिसिन नाही, ऑपरेशन थिएटर नाही, आहे का? मग त्या ग्रामीण रुग्णालयाला किती पैसे खर्च झाले? खरं म्हटलं तर जेवढ्या 15 वर्षामध्ये 12 वर्षाच्या मंत्रिपदामध्ये किमान या जिल्हा परिषदेमध्ये 4 पीएचसी सेंटर होतात. 4 पीएचसी सेंटर, एकही पीएचसी सेंटर नाहीये. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, कोल्हापूरमध्ये 1100 बेडचं हॉस्पिटल त्यांनी भूमिपूजन केलं का नाही? हो का नाही केलं ना? मी प्रश्न विचारू, वैद्यकीय शिक्षण मंत्री मध्ये 100 बेडचं हॉस्पिटल का नाही? बरोबर, पटलं काय बाबा? 100 बेडचं हॉस्पिटल का नाही? त्याच्या पुढे जाऊन सांगतो, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या उत्तर जिल्हा परिषदेमध्ये बेरोजगारीचं प्रमाण. आपली लोक मुंबईमध्ये राहतात, काही काय अतिशय महत्त्वाचं. आदरणीय पालकमंत्री महोदय, त्या खुल्यामध्ये तुम्ही पाहिजे. मी पाहिजे, मी प्रत्येक खोलीत जाऊन आलोय. मी खोलीचं तुम्हाला सांगतो की त्या खोलीमध्ये मुलांना 3 शिफ्ट मध्ये काम करावं लागतं. अशाच आपल्या जिल्ह्यातील रोखठोक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.